नमस्कार. किचन विथ प्रणितामध्ये आज आपण बनवणार आहोत वाम फिश करी. आज मी तुम्हाला आगरी पद्धत दाखवणार आहे. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. 10 मिनिटामध्ये ही फिश करी बनवून तयार होते. चला तर मग वेळ न घालवता लगेचच पाहूया वाम फिश करी कशी बनवायची. सर्वात आधी इथे मी पाव किलो इतका हा वाम फिश घेतलेला आहे. हा फिश मी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण वाटण बनवून घेऊया. त्याकरिता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये कांदा आणि ओलं खोबरं मी भाजून घेतलेलं आहे. सोबतच थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. सोबतच 4-5 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं आपल्याला यामध्ये घालायचं आहे. सोबतच थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता आपण लगेच फिश करी बनवायला घेतोय. त्याकरिता मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये 1 पळी इतकं तेल घालणार आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि लसूण पाकळ्या सोनेरीचा रंग येईपर्यंत फुलू द्यायच्या आहेत. लसूण पाकळी अशी खलबत्त्यामध्ये ठेचून घातल्यामुळे कोणत्याही फिशचा उग्रपणा हा कमी होतो आणि कोणतीही फिश रेसिपी बनवताना लसणाचा वापर हा नेहमी जास्त करायचा आहे. आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे. सोबतच 1 चमचा मी आगरी मसाला घालणार आहे. आता हे मसाले आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहेत. मसाले परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मिक्सरला वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे आणि हे वाटण सुद्धा आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे. गॅसची आच मोठी ठेवून 3 ते 4 मिनिटं हे चांगलं असं परतवून घेतलं. आता यामध्ये आपल्याला वाम माशाच्या तुकड्या घालायच्या आहेत आणि व्यवस्थित या तुकड्या सुद्धा आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत. हलक्या हाताने आपण या तुकड्या व्यवस्थित अशा मिसळून घेणार आहोत. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तुम्हाला रस्सा कितपत हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी यामध्ये घालणार आहे. आता पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी पाव चमचा इतका गरम मसाला घालणार आहे. सोबतच चवीप्रमाणे मीठ देखील मी घालणार आहे. सोबतच यामध्ये मी आंबोशी घालणार आहे. आंबोशीच्या ऐवजी तुम्ही कोकम सुद्धा वापरू शकता. आता कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावरती आपल्याला पाणी ओतून 10 मिनिटं आपण हा रस्सा छान असा शिजवून घेणार आहोत. आता 10 मिनिटानंतर आपण कढईवरचं झाकण काढून पाहूया. बघा रश्श्याला छान असा उकळ आलेला आहे. इथे आपली वाम फिश करी बनवून तयार आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.